मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मागच्या काही काळापासून सुप्रिया सुळे ह्या चर्चेच्या झोतामध्ये येत आहेत. सतत सुप्रिया सुळेच्या संबंधाने काही ना काहीतरी विषय चर्चेला येतोय. सुप्रिया सुळेंचं भाषण चर्चेत असतं. सुप्रिया सुळेंच्या बाबत कोणी काही बोललं की चर्चा होते. आठवत असेल, चंद्रकांत पाटलांनी देखील सुप्रिया सुळेंच्या विरोधात विधान केलं होतं. तेव्हा महिला आयोगानं अशीच उडी घेत चंद्रकांत पाटलांनाही नोटीस काढली होती. आठवत असेल, सुप्रिया सुळेंच्या विरोधात विधान केलं म्हणून आपले सत्तार यांनाही महिला आयोगानं नोटीस काढली होती. महिला आयोग प्रचंड ऍक्टिव्ह झालाय आणि तो सुप्रिया सुळेंच्या विरोधात बोलणाऱ्या माणसांना नोटीस काढतोय. सुप्रिया सुळेंच्या विरोधात जरा कुठं काही खुट्ट वाजलं की लोक चर्चा करू लागलेले आहेत. सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय बनलेल्या आहे. मग त्यांच्या विरोधकांच्याकडूनही सुप्रिया सुळे यांच्यावरतीच हल्ले केले जातात. याच सुप्रिया सुळे असं का झाल्यात, त्या चर्चेच्या वर्तुळात का आल्यात, हाच माझ्या समोरचा मोठा प्रश्न होता. आणि याच प्रश्नाची उकल करत असताना काही गोष्टी अजून डोळ्यासमोर येत होत्या, त्या आपल्या समोर मांडतो आहे. बघा तुम्हाला यातून काय वाटतंय. एकीकडे सुप्रिया सुळेंच्या नावाची चर्चा जोरदारपणे सुरू असताना दुसरीकडे अजित पवारांच्या बाबतीत काय होत आहे हे देखील बघितलं पाहिजे. दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये अजित पवार नाराज झाल्याची चर्चा आली. अजित पवार निघून गेल्याची चर्चा झाली. अजित पवारांनी मी नाराज नाही, मी माझ्या कामासाठी बाहेर गेलो होतो असं हात जोडून सांगितलं. त्यानंतर शिर्डीच्या कार्यक्रमात शरद पवार भाषणाला आले आणि अजित पवार निघून गेले याची चर्चा झाली. ते आजोळी गेले होते असा खुलासा देखील करावा लागला. अजित पवार अधूनमधून सतत नाराज होत आहेत अशाही बातम्या येत आहेत. एकीकडं अजित पवारांच्या नाराज असल्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि दुसरीकडे सुप्रिया सुळेंच्या बाबत मोठ्या प्रमाणातली चर्चा होते आहे. या दोन्हीच्या मध्ये काही एकत्रित धागा आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला असता माझ्या मनात असा एक विषय येतो. असं डोक्यात येतं की कदाचित हे षडयंत्र असलं पाहिजे. सुप्रिया सुळेंचा जास्तीत जास्त चर्चा व्हावी, नाव व्हावं, अधिकाधिक त्या प्रसिद्धीच्या वलयात राहाव्यात, यासाठी कोणी प्रयत्न करताय का? सोबतच अजित पवार नाराज आहेत, ते बाहेर पडू इच्छित आहेत, ते बाजूला जाऊ इच्छित आहेत, अशी ही चर्चा वाढवली जावी असं काही होतंय का? भाजपतही सारखंच होत होतं बघा. आठवून बघा, पंकजा मुंडे नाराज आहेत, पंकजा मुंडे भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत, पंकजा मुंडेंना भाजपची गरज उरलेली नाही आहे, भाजपला पंकजा मुंडेंची गरज उरलेली नाही आहे. ती बाई हात जोडून सांगत होती मला नाही हो सोडायची भाजप, पण तरीही पंकजा मुंडे नाराज आहेत, पंकजा मुंडे सोडणार आहेत, या आशयाच्या बातम्या सतत सतत पसरवल्या जात होत्या. एवढंच काय, भाजपच्या अध्यक्षांना पंकजा मुंडेंना सांगावं लागलं की बाई तुम्ही म्हणा हा माझ्या बापाचा पक्ष आहे, मी सोडणार नाही. चंद्रकांत पाटलांनी गोपीनाथ गडावर हे सांगितलं आणि तेव्हा पंकजा मुंडेंनी हा माझ्या बापाचा पक्ष म्हटले. तेव्हा बाई माझ्या बापाचा पक्ष म्हणायला लागली. अशी चर्चा सुरू झाली. पंकजा मुंडे भाजपच्या बाहेर जाव्यात यासाठीचा प्रयत्न झाला. तसा अजित पवार राष्ट्रवादीच्या बाहेर जावेत असा कोणी प्रयत्न करतो आहे का? कदाचित होत असावा. म्हणूनच सुप्रिया सुळेंच्या नावाचं महत्व अधिकाधिक वाढवलं जात आहे. हे षडयंत्र आहे असं वाटायला वाव आहे, संधी आहे. कारण ज्या स्वरूपात आपण सुप्रिया सुळेंची पक्षामधली वाढती क्रेज बघतोय, ते सगळं बघितल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्र सुप्रिया सुळेंच्याकडे जाण्याची शक्यता जास्त दिसते आहे. महाबळेश्वरचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमातलं शरद पवारांचं भाषण आठवा. त्यात शरद पवार म्हणाले होते, सत्ता पद मागून मिळत नसतात, ती हिसकावून घ्यायची असतात आणि आपल्या बहिणीचा विचार देखील करायचा असतो. तुमच्या सोयीसाठी ते भाषण मी पुन्हा ऐकवतो. पण माझं स्वच्छ सांगणं हे राहणार आहे, संधी राजकारणात मिळत नसते, संधी हिसकावून घ्यावी लागते. तर तरुण मुलांना सुद्धा संधी मिळत नसते. तुम्हाला तुमची खुर्ची लक्ष ठेवून ती घ्यावी लागेल म्हणून, नाही तर आम्ही उठत नसतो. आणि त्या तयारीला तुम्ही राहण्याची अत्यंत गरज. ऐकलत? आता इथे शरद पवारांची तयारी ही सुप्रिया सुळेंच्याकडं
सत्ता सोपविण्याची चाललेली आहे हे स्पष्टपणे दिसतंय. मागच्याच काळात जमलं असतं तर कदाचित पवारांनी पुढच्या 2.5 वर्षाकरता सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं असतं, पण एकनाथ शिंदेंनी डाव पलटवला आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. आता या सगळ्या खेळामध्ये अजित पवारांची अवस्था मात्र बिकट होत चालली आहे. कायम उप 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 राहायचं आणि या उपदिल्याच्या उपकाराची जाणीव सतत ठेवायची हे बिचाऱ्या अजित पवारांच्या नशिबी आलेलं आहे. साहेबांनी मला उपमुख्यमंत्री केलं, साहेबांनी मला उपमुख्यमंत्री केलं, उपकारच केले. आता हे उपकार उपपुरतेच आहेत हे कदाचित अजित पवारांना कळलं असेल. मी तुम्हाला एक विचित्र योगायोग सांगतो, गंमत म्हणून लक्षात घ्या फक्त. काय आहे, आपल्या उपकाराच्या ओझ्याखालून निघून आपल्या नावातलं उपजायचं असेल तर काय करावं लागतं, कदाचित हे अजित पवारांना समजलं असावं. तुम्हाला आठवत असेल 2014 साली जेव्हा भाजपचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा सुरुवातीला एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. पुढे हे एकनाथ शिंदे आपल्याला उपमुख्यमंत्रीपद वाट्याला येईल ही अपेक्षा लावून होते, सत्तेत सहभागी झाले, पण त्यांना उपमुख्यमंत्रीपद काही मिळालं नाही. पुढे हेच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनत असताना आपण आता मुख्य होऊ अशी आस लावून बसले होते, पण उद्धव ठाकरेंची एंट्री अचानक झाली. ती शरद पवारांच्यामुळे झाली की रश्मी ठाकरेंच्यामुळे झाली की अजून कोणामुळे झाली यावर चर्चा होऊ शकेल, पण ते मुख्य होता राहिले आणि त्यांना साधारण मंत्रीपदावर एक खातं घेऊन काम करावं लागलं. आता या एकनाथ शिंदेंना आपल्या नशिबात पद पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे याची जाणीव झाली आणि ते देवेंद्र फडणवीसांच्या सोबत गेले. देवेंद्र फडणवीसांनी आपलं मुख्य पद एकनाथ शिंदेंच्याकडे बहाल केलं आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे अचानक मुख्यमंत्री बनले. मनी ध्यानी स्वप्नी महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीच्या नव्हतं. उलट देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असे माझ्या सगळे अडाखे बांधत होते आणि अचानक एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीसांच्या सहवासात गेलं की मुख्य होता येतं याची जाणीव जी एकनाथ शिंदेंना झाली, कदाचित तीच जाणीव आता अजित पवारांना होत असावी. बस झालं या उपकाराच्या ओझ्याखाली राहून उपपद घेत राहणं. आता राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल अशी स्वप्न बघत राहणं. आता आपण पुन्हा एकदा देवेंद्रांच्या सहवासात जाऊन राज्याचा मुख्य होता येईल का याची चाचपणी कदाचित अजित पवार करत असावेत आणि याचमुळं अजित पवारांची नाराजी खूप मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. कारण दादांना आता कळून चुकलंय की एकूणच सगळ्या स्थितीमध्ये आता आपण मुख्य होणं शक्य नाही, उप होणं शक्य आहे. तोपर्यंत आपलं नाव पुढे होतं, मुख्य व्हायची वेळ आलीच तसं येणं अवघड आहे. उगाच ओघात मी बोलून गेलो म्हणून राष्ट्रवादीची सत्ता येईल असं कोणी समजू नका. 3-4 जिल्ह्यात मुख्य असलेल्या पक्षाला राज्याची सत्ता एक हाती मिळणं अवघड असतं. त्यामुळं उगीच कुणी ते स्वप्न बघू नये. पण समजा अशी वेळ आलीच की सुप्रिया सुळे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे तर सुप्रिया सुळेंचंच नाव पुढे येईल हे लिहून ठेवा. तिथे अजित पवारांचं नाव पुढे येणार नाही. म्हणून कदाचित अजित पवार अस्वस्थ असावेत आणि या अस्वस्थतेला लगाम घालण्यासाठी म्हणून, व्यसन घालण्यासाठी म्हणून सुप्रिया सुळेंना सतत प्रसिद्धीच्या वर्तुळात ठेवलं जात असावं. सुप्रिया सुळेंची प्रसिद्धी हीच त्यांना मुख्यमंत्री पदाकडे घेऊन जाईल असंच कदाचित शरद पवारांना वाटत असावं. म्हणूनच अब्दुल सत्तारांच्या निमित्तानं काय, चंद्रकांत पाटलांच्या निमित्तानं काय किंवा वेगवेगळ्या आरोपांच्या निमित्तानं काय सुप्रिया सुळेंनाच चर्चेत ठेवलं जातं आहे. सुप्रिया सुळेंना चर्चेत ठेवण्याचं खरं कारण हे अजित पवारांचं खच्चीकरण आहे असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. एक विनंती आहे, जे चॅनल नियमित बघतायत ते अजूनही सबस्क्राईब करत नाही आहेत
कृपया लाल सबस्क्राईबचं बटन कोपऱ्यावरती असतं. टीव्हीवर बघणाऱ्यांनाही करता येईल, मोबाईलवर बघणाऱ्यांनाही करता येईल. ते बटन तेवढं नक्की दाबा. आपणही दाबा, दुसऱ्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. एकाने एकाला सांगितलं तर हा प्रकार अनेकांच्या पर्यंत पोहोचेल. म्हणून तेवढी एक विनंती आहे, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.